गाईस आज आहे ना आम्हाला लसूण लावायचं आहे म्हणजे आमची आजी आली आहे लावून देणार आहे सो आम्ही चालले आता माती आणायला. बोलू आजा तू पण बनव काहीतरी. तर गाईज आता आमची आई आहे ना मातीतली दगडी बाहेर काढतीये. तर आता आहे ना गाईज आईची आहे ना मातीमधून सगळी दगडी काढून झाली आहे. आता आर्याच्यात पाणी वसतीये. किती दिवसांनी यायला तर लसूण? 4 दिवस उघड. आज लसूण लावला ना 4 दिवसात उघडला. एवढं लावलं. गाईच पहिला आता लसूण पाकडून घ्यायचंय. तर हे आई पाकडणार आहे बघा किती उघड पाणी. ते डिस्कार्ड हे डिस्कार्ड एक मिनिट खाली डिश ठेवते तिथं ठेव खाली बाजूला. किती भारी वाटते काही. आता हे लसूण आपण लावायला घ्यायचं बरं यातला बटका. तर गाईज आता लसूण पाकडून झाले. आता आम्ही त्याच्यात लावतोय. तर गाईज आई आहे ना इथं मोठे मोठे लसूण काढतीये निवडून. असं काही वेलेले काड्या उगवायच्या नाही, थोडी जास्तच लावायच्या आहे की नाही. हे तोडे ती बाजू खाली खोचायची, इकडं पाला येतो, पात येते वरती. आता आपण टप घेऊन लई टप्पामध्ये राधले कोथमीर पडी खायला दरे टाकायची, असे जोरसे चुरगायचे टाकायचे दरे. बटाट्याच्या फोडी करायच्या, हात्या लावायच्या फोडी उगवत्या. पण कोणत्या त्याला बोड येतात ना, ते बोडाची बाजू ठेवायची लावायची. कसं उगवल आता हे? आता 4 दिवसांनी तुम्हाला थोडं थोडं याला तिथं वर पाला आलेला दिवशी थोडं थोडं. 8 दिवसांनी एवढा वर येईल. पाला म्हणजे असं काड्या का? कांद्याची पात कशी कांद्याची पात दगडावरती मांडून ठेवते. लिंबाचा पाला सकाळी 4 आंघोळीला ते विहिरीवर लिंबूचा बाग त्यातून ही पान आणायची एवढी अशी. तर गाईज इथं पूर्ण लसूण लावलाय आईनी. आणि इकडं बघा पायल आणि न्यानू क्रिकेट खेळतायत आणि तिकडं पुढं सगळे मुलं क्रिकेट खेळतायत. तर आता आम्ही सगळे कॅरम खेळतोय. शेवटची एक कवडी कोणाच्या नशिबात आहे काय माहित. ज्ञानेच्या नशिबात होती. तर या डावाची विनर आहे मी. गाईज फर्स्ट डावाची विनर मी आहे. तर आता इथं आमचं खेळून वगैरे झाले आणि आता हा लसूण लावलेला टप एका बाजूला ठेवलाय. तर गाईज तुम्हाला आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.